चला तर मंडळी, आज आपण बनवणार आहोत हॉटेल स्टाईल चिकन खरडा विथ जीरा राईस। तर त्यासाठी आपल्याला चिकन धुवून त्याच्यामध्ये मीठ, हळद आणि लिंबू टाकून 5 मिनिटे झाकून ठेवायचे आहे। त्यानंतर आपल्याला एका पातेल्यामध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदा परतून घ्यायचा आहे। सोबतच हिरवी मिरची आणि अद्रक लसूणची पेस्ट सुद्धा परतून घ्यायची आहे। त्यामध्ये चिकन टाकून चवीनुसार मीठ टाकून थोडे पाणी सुटेपर्यंत परतू द्यायचे आहे। नंतर वरतून एक्स्ट्रा पाणी टाकून शिजेपर्यंत झाकून ठेवायचे। चिकन शिजेपर्यंत आपण उपसा भात बनवून घेऊ। त्यासाठी पातेल्यामध्ये पाणी, तेल, मीठ, लिंबू आणि तांदूळ टाकून शिजण्यासाठी ठेवू। आता आपण खरडा मसाल्याची तयारी करणार आहोत। त्यासाठी आपल्याला तव्यावर हिरवी मिरची आणि लसूण तेल टाकून भाजून घ्यायचे आहे। ते भाजून झाल्यानंतर त्यामध्ये खोबऱ्याचा कीस टाकायचा आहे, तेही व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे। नंतर त्यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे। हे सर्व वाटण परतून झाले की मिक्सरला फिरवून घ्यायचे आहे। आता तांदूळ चेक करून घेऊयात, तो 80% शिजलेला आहे। आता यातील पाणी वेगळे करून घेऊ आणि भाताला फोडणी देऊ, म्हणजेच हॉटेल स्टाईल जीरा राईस बनवू। तर कढाईमध्ये तेल, जिराची फोडणी देऊन त्यामध्ये हा राईस टाकून मस्त परतून घ्यायचा आहे। सोबतच त्यावर कोथिंबीर टाकायची आहे। तर आपला हॉटेल स्टाईल जीरा राईस तयार आहे। चिकन पण एकदम व्यवस्थित शिजलेले आहे। त्यावर थोडी कोथिंबीर टाकू आणि कढाईमध्ये तेल, जिरे, हिरवी मिरची, कांदा आणि आपण केलेले वाटण टाकून व्यवस्थित परतून घेऊ। वाटणाला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे। त्यावर मीठ, हळद, गरम मसाला, चिकन मसाला आणि धने पावडर टाकून परतून घेऊ। खरडा मसाल्याला मस्तपैकी तेल सुटलेले आहे। आता त्यावर शिजवलेले चिकन टाकून घेऊ आणि मस्त एकजीव करून घेऊ। त्यानंतर त्यावर मस्त बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूयात। आपला हॉटेल स्टाईल चिकन खरडा तयार आहे। कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की कळवा।